नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज फॉरेन इन्व्हेस्टर्स, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स दोघांचीही खरेदी आहे, पण उलट स्थिती झाली आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी 1593ची आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 260 कोटींची आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर्सची 1593 कोटींची. पण आज एक गोष्ट झाली आहे की बॉन्ड यील्ड पण कमी झालं आहे, क्रूड पण कमी झालं आहे, तर त्याचा परिणाम मार्केटमध्ये तेजी टिकून राहण्यासाठी होईल असं वाटतं. बॉन्ड यील्ड जे 4.71पर्यंत गेलं होतं ते 4.63च्या लेव्हलला आलं आहे. क्रूडसुद्धा 86.23 या लेव्हलला आलं आहे. डॉलर इंडेक्स 98.90 आहे. फक्त सोनं आणि चांदी याच्यामध्ये तेजी दिसते आहे. सोनं 1,64,000पर्यंत जाऊ शकेल आणि त्याचप्रमाणे चांदी 2,48,000पर्यंत जाईल. अमेरिका आणि कॅनडा यांच्यातल्या गोंधळाचा परिणाम मार्केटवर फारसा झालेला नाही. लेक ऑन्टेरियोचं नाव लेक अमेरिका ठेवणार असं ट्रम्प साहेबांनी सांगितलं. इराण आणि ओमान यांच्यामध्ये बातचीत चालू आहे आणि बोलणी करून आपण एक शिपिंग रूट डिसाईड करू असं दोघांनी सांगितलं. अमेरिकेने स्ट्रेट ऑफ हार्मुझमधल्या सगळ्या माईन्स नष्ट केल्या आहेत आणि पुन्हा माईन्स लावल्या जाणार नाहीत याची काळजी अमेरिका घेईल, अमेरिकेची आर्मी घेईल असं सांगण्यात आलं आहे. स्विगी, काही बातम्या आहेत त्या बघूया. स्विगी आणि सिनेपोल आणि ऑर्डर इन सिनेमा ही सेवा सुरू केली आहे, त्यामुळे स्विगीचा शेअर तेजीत राहू शकतो. युनायटेड ब्रिव्हरीज, हेनिकेन सिल्व्हर ही केरळ, ओरिसा, मध्य प्रदेश इथे त्याचा विस्तार केला आहे. मागणी पण वाढती आहे असं म्हणणं आहे, त्यामुळे युनायटेड ब्रिव्हरीज तेजीत राहील. होनासा, फ्लुएन्स फार्मामध्ये 58% हिस्सा होनासा घेणार होते, पण क्लोजिंग कंडिशन पूर्ण करू शकली नाही म्हणून हा हिस्सा घेणं त्यांनी कॅन्सल केलेलं आहे. म्हणून होनासा मंदीत राहू शकतो. सध्या का आणि काय वार्ता चालली आहे, पुढे काय मोठी घटना घडणार आहे हे मात्र समजत नाही. पण पियुष गोयल जपानमध्ये गेले आहेत, कॅनडामध्ये सीतारामन गेली आहे, रशियामध्ये जयशंकर आहे आणि चीनमध्ये डोभाल आहे. तर सगळेजण वार्ता करत आहेत. HEGचं डिमर्जर व्हायचं आहे. एक HEG ग्रॅफाईट आणि दुसरा शेअर HEG ॲडव्हान्स मटेरियल. तर हे 1 सप्टेंबरला इफेक्टिव्ह होईल. 7 सप्टेंबर रेकॉर्ड डेट आहे. 1:1 रेशोमध्ये हा शेअर मिळेल. म्हणजे ज्यांच्याकडे HEGचे शेअर असतील त्यांना HEG ॲडव्हान्स मटेरियलचा एक शेअर मिळेल. NBCC, राजस्थान काउन्सिल ऑफ स्कूल एज्युकेशन
यांच्या 170 शाळा आहेत. तर त्या 170 शाळांमध्ये काही काम करण्यासाठी NBCCला 122 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. म्हणून NBCC तेजीत राहील. अडाणी विल्मर फॉर्च्यून येलो मस्टर्ड ऑइल त्यांनी लॉन्च केलेलं आहे. साई पेरेंटल 3 वर्षाचं OTC सप्लाय ॲग्रीमेंट त्यांचं रिन्यू झालं आहे. ऑस्ट्रेलियाची फार्मा कंपनी आहे, तिने हे ॲग्रीमेंट रिन्यू केलं आहे आणि हे 204 कोटीचं ॲग्रीमेंट आहे. सिप्ला मात्र मंदीत राहील, कारण मध्य प्रदेशामध्ये पिथमपूर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचं US FDAने इन्स्पेक्शन केलं. त्याच्यामध्ये हे इन्स्पेक्शन 17 ते 25 या कालावधीत झालं आणि त्या इन्स्पेक्शनमध्ये 7 त्रुटी दाखवण्यात आल्या. वरुण ब्रिव्हरेजेस ही कंपनी आता रेडी टू ड्रिंक अल्कोहोलिक ब्रिव्हरेजेस बिझनेसच्या क्षेत्रात उतरणार आहे. म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन करण्याच्या विचारात आहे. त्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये पण बदल केले जाते. त्यामुळे वरुण ब्रिव्हरेजेस तेजीत राहू शकतो. बिलियन ब्रेन्स गॅरेज व्हेंचर्समधला 1.6% स्टेक विकणारे 1914 कोटीचं हे डील होईल आणि 195 एवढी फ्लोअर प्राईस असेल. म्हणजेच ग्रो ब्रिलियन ब्रेन्स म्हणजे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल आणि टाटा कम्युनिकेशन हे दोघांनी एक कोलॅबोरेशन केलं आहे आणि सियारा इलेक्ट्रिक व्हेकलसाठी बिल्ट इन 5G सेल्युलर कनेक्टिव्हिटी देण्यासाठी हे कोलॅबोरेशन करण्यात आलं आहे. हिंदुस्तान कॉपरच्या OFSला चांगलाच रिस्पॉन्स मिळाला आणि म्हणून म्हणजे 3.41 पट हा OFS ओव्हर सबस्क्राईब झाला. म्हणून हिंदुस्तान कॉपर ही ग्रीन शू ऑप्शन घेणार आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनला 600 कोटी रुपये JSW एनर्जीला द्यावेत अशी ऑर्डर आली होती. या विरोधात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डेव्हलपमेंट काउन्सिल लिमिटेडनी एक प्ली दाखल केली आणि त्यानुसार हिअरिंग डिफर्ड करण्यात आलं आहे. ॲडव्हेंट एनर्जीला 134 कोटीचं तुर्की कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत राहतील आणि कुठले शेअर मंदीत राहतील, त्याचबरोबर 2 ब्लॉक डील आहेत. एक वेल्स्पन कॉर्पमध्ये ब्लॉक डील होणार आहे 1418 कोटींचं. त्याला 90 दिवसाचा लॉक इन पिरियड ठेवला आहे. ब्लॉक डीलची फ्लोअर प्राईस 2250 कोटी 2250 रुपये एवढी आहे आणि 2.4% हिस्सा वेल्स्पन कॉर्प विकेल. आणि ग्रोमध्ये सुद्धा ब्लॉक डील 1915 कोटींचं होणार आहे. फ्लोअर प्राईस 195 रुपये आहे. 1.6% हिस्सा विकला जाणार आहे आणि 30 दिवसाचा लॉक इन पिरियड यामध्ये असेल. आता तेजीत कुठले शेअर राहतील हे पाहूया. हिंदुस्तान कॉपर, आधार हाऊसिंग, स्विगी, एंजल
PNB हाऊसिंग, हिंदुस्तान झिंक, इंडिगो, कोचिन शिपयार्ड 100 नवीन जहाज 5 वर्षामध्ये जोडणार आहे म्हणून कोचिन शिपयार्ड. शंकेश ज्वेलर, क्रेडिट ॲक्सेस, सियाट, मन्नापुरम बुद्धूत, NBCC, हंडाई मोटर्स, गार्डन रिच, ओला इलेक्ट्रिक, रेडिंग्टन आणि फेडरल बँक हे सगळे शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे. तर मंदीमध्ये मात्र सिप्लाला 7 त्रुटी दाखवल्यात म्हणून हिंदाल्को, कारण ॲल्युमिनियमच्या किमती कमी होत आहेत, तर हिंदाल्को, नाल्को हे दोन्हीही शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे. बघूया काय काय होत आहे. म्हणजे या बाजूने या बाजूला अशा नुसत्या प्रदक्षिणा घातल्या जातात, पण एकंदरीत बघायला गेलो तर आपण आहेत तिथेच आहे. म्हणजे एक दिवस मंदी, एक दिवस तेजी, आणि तेजी मंदीचे दोन्हीचे पॉईंट्स ॲडजस्ट होतात, आणि 15 दिवसांनी बघितलं तर आपण असतो तिथेच असतो. एखाद वेळेस मात्र कुठला शेअर अचानक पडला तर घेण्याची संधी मिळते आहे, किंवा अचानक वाढला तर विकण्याची संधी मिळते आहे. बाकी फारसा बदल मार्केटमध्ये होताना सध्या तरी दिसत नाही आहे. प्रत्येकजण सावधगिरीने पावलं उचलताना दिसतं. सगळं स्थिरस्थावर झाल्याशिवाय नवीन गोष्टी होणार नाही असं दिसतंय. हे वर्ष असंच संपेल की काय अशी मात्र शंका येते. आत्ता एक कमेंट होती, दिवाळीच्या आसपास कुठल्या शेअरकडे लक्ष द्यावं. तर दिवाळीच्या आसपास बरेच जण फ्रीज म्हणा, TV म्हणा, अशा ज्या मोठ्या वस्तू असतात त्या खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो, कारण चांगला मुहूर्त आहे. बरं, लोकांना त्या काळामध्ये बोनस मिळत असतो. त्याचबरोबर सगळीच खरेदी एकंदरीत वाढते. कपड्या लत्त्याची खरेदी वाढते, खाद्यपदार्थांची खरेदी वाढते. त्यामुळे FMCG सेक्टरमध्ये तेजी येऊ शकते. गव्हाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, कारण गव्हाचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर झालं आहे. म्हणून गव्हाच्या निर्यातीला सुद्धा सरकारने परवानगी दिली आहे. तर FMCG सेक्टर आणि फ्रीज, TV या सगळ्या गोष्टी, AC याच्या खरेदीला सीझन चांगला असतो. दिवाळीच्या आसपास ACच्या किमतीसुद्धा तुम्हाला कमी भावात AC मिळू शकतो, कारण उन्हाळा संपलेला असतो. तर अशा दृष्टीने तुम्ही दिवाळीचा विचार करू शकता. आणि त्यानंतर दिवाळी संपल्यानंतर देवदिवाळी येते, त्यानंतर लग्नाकार्याचा सीझन सुरू होतो. तर त्याचाही विचार करून तुम्ही एक शॉर्ट टर्मसाठी त्या पद्धतीच्या कंपन्यांमध्ये तुम्हाला खरेदी करता येऊ शकते. बघा तुम्हाला कसं काय काय जमतं आहे ते. नमस्ते.